नमस्कार. सर्वांना जय श्रीकृष्ण. आज आपण पाहणार आहोत श्रीमद भागवत महापुराणातील 100 वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे. भागवत ग्रंथ व परीक्षित कथा. श्रीमद भागवत महापुराणाचे रचनाकार कोण मानले जातात? उत्तर: वेदव्यास. श्रीमद भागवत महापुराणात एकूण किती स्कंद आहेत? उत्तर: 12 स्कंद. श्रीमद भागवतामध्ये एकूण किती अध्याय आहेत? 335 अध्याय आहेत. श्रीमद भागवताचा मुख्य विषय काय आहे? भगवंताची भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि भगवंताच्या लीला. भागवत कथा मुख्यतः कोणी सांगितली? श्री शुकदेवांनी. भागवत कथा कोणी ऐकली? राजा परीक्षिताने. राजा परीक्षिताला मृत्यूचा शाप कोणी दिला? शृंगी ऋषिपुत्राने. परीक्षिताला किती दिवसांनी मृत्यू येणार होता? 7 दिवसांनी. परीक्षिताचा मृत्यू कोणत्या सर्पामुळे झाला? तक्षक नागाच्या दंशाने. परीक्षिताला भागवत कथा कोणी सांगितली? श्री शुकदेवांनी. भागवत कथा कुठे सांगितली गेली? गंगा तीरावर. परीक्षिताचा पिता कोण होता? अभिमन्यू. परीक्षिताची माता कोण होती? उत्तरा. परीक्षित कोणत्या वंशातील राजा होता? कुरु वंशातील. परीक्षिताने मृत्यूच्या आधी काय केले? राज्याचा त्याग करून भगवंताच्या कथाश्रवणाला स्वतःला समर्पित केले. शुकदेव कोणाचे पुत्र होते? वेदव्यासांचे. शुकदेवांना वैराग्य कधी प्राप्त झाले? बालपणापासूनच. भागवताचे प्रमुख श्रोते कोण होते? राजा परीक्षित. भागवतामध्ये कोणत्या साधनेला विशेष महत्त्व दिले आहे? भगवंताचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण. श्रीमद भागवत कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? महापुराण. 18 महापुराणामध्ये भागवताचे स्थान काय आहे? ते एक महापुराण आहे. भागवताचे मंगलाचरण कोणत्या शब्दांनी सुरू होते? जन्माद्यस्य यतः. सत्यम परम धीमहि हा प्रसिद्ध वाक्यांश कोणत्या ग्रंथात आहे? श्रीमद भागवतामध्ये. भागवत सप्ताह किती दिवसांचा असतो? 7 दिवसांचा. भागवत सप्ताहाची परंपरा कोणत्या राजाशी संबंधित आहे? राजा परीक्षिताशी. ध्रुव, प्रल्हाद आणि भक्ती यावरील प्रश्नोत्तरे. ध्रुव कोणाचा पुत्र होता? राजा उत्तानपादाचा. ध्रुवाच्या आईचे नाव काय होते? सुनीती. ध्रुवाला वनात जाण्याचा मार्ग कोणी दाखवला? नारद मुनींनी दाखवला. ध्रुवाने कोणाची उपासना केली? ध्रुवाने भगवान विष्णूंची उपासना केली. ध्रुवाला भगवंताचे दर्शन कितव्या वर्षी झाले? ध्रुवाला भगवंताचे दर्शन 5व्या वर्षी झाले. ध्रुवाला भगवंताने कोणते पद दिले? ध्रुवपद. प्रल्हाद कोणाचा पुत्र होता? हिरण्यकशिपूचा. प्रल्हाद कोणाचा भक्त होता? भगवान विष्णूंचा. हिरण्यकशिपूचा भाऊ कोण होता? हिरण्याक्ष. हिरण्यकशिपूचा वध कोणी केला? भगवान नृसिंहांनी. नृसिंह भगवानांचे स्वरूप कसे होते? अर्धमानव आणि अर्धसिंह. नृसिंह भगवानांनी हिरण्यकशिपूचा वध कुठे केला? राजसभेच्या उंबरठ्यावर. प्रल्हादाला भगवंताची भक्ती कुणी शिकवली? नारद मुनींनी शिकवली. भक्तीचे 9 प्रकार कोणत्या नावाने ओळखले जातात? नवदा भक्ती. श्रवण भक्ती म्हणजे काय? भगवंताचे नाम, गुण आणि लीला ऐकणे. कीर्तन म्हणजे काय? भगवंताचे नाम व गुणांचे गायन करणे. स्मरण भक्ती म्हणजे काय? भगवंताचे सतत चिंतन करणे. नवदा भक्तीचा उपदेश कोणत्या भक्ताच्या कथेत प्रसिद्ध आहे? प्रल्हादाच्या कथेत. भागवतामध्ये भक्तीला कोणत्या मार्गाचे स्वरूप दिले आहे? भगवंत प्राप्तीच्या मार्गाचे. कपिल भगवानांनी कोणाला ज्ञानोपदेश केला? माता देवहूतीला. कपिल भगवान कोणत्या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत? सांख्य तत्त्वज्ञानाशी. ऋषभदेव कोणत्या वंशातील होते?
मनुवंशातील. भरताच्या नावावरून कोणत्या भूमीला भारतवर्ष म्हटले जाते? भरताच्या नावावरून भारतवर्ष. जड भरताची कथा कोणत्या ग्रंथात प्रसिद्ध आहे? श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. अजामिळाने मृत्यूसमयी कोणते नाम उच्चारले? नारायण. श्रीकृष्ण जन्म व बाललीला यावरील प्रश्नोत्तरे. श्रीकृष्ण कोणत्या वंशात जन्मले? यदुवंशात. श्रीकृष्णाचे पिता कोण होते? वसुदेव. श्रीकृष्णाची माता कोण होती? देवकी. श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेतील कारागृहात. श्रीकृष्णाला जन्मानंतर वसुदेवांनी कुठे नेले? गोकुळात. श्रीकृष्णाचे पालनपोषण कुणी केले? नंद आणि यशोदा यांनी. श्रीकृष्णाचा मोठा भाऊ कोण होता? बलराम. बलरामाची माता कोण होती? रोहिणी. श्रीकृष्णाला विष देण्यासाठी आलेली राक्षसी कोण होती? पूतना. श्रीकृष्णाने कालिया नागाचे मर्दन कुठे केले? यमुना नदीत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत का उचलला? गोकुळवासियांचे इंद्राच्या अतिवृष्टीपासून रक्षण करण्यासाठी. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत किती दिवस धारण केला? 7 दिवस. गोवर्धन पूजेच्या वेळी कोणत्या देवतेची पूजा थांबवली? इंद्राची. श्रीकृष्णाच्या बाललीलांचे प्रमुख क्षेत्र कोणते होते? गोकुळ आणि वृंदावन. श्रीकृष्णाच्या माखनचोरीच्या लीला कुठे घडल्या? गोकुळ व वृंदावनात. श्रीकृष्णाने कंसाचा वध कुठे केला? मथुरेत. कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने कोणाची मुक्तता केली? देवकी आणि वसुदेवांची. श्रीकृष्णाची प्रमुख नगरी कोणती होती? द्वारका. श्रीकृष्णाची प्रमुख पत्नी कोण होती? रुक्मिणी. रुक्मिणी कोणत्या प्रदेशाची राजकन्या होती? विदर्भाची. श्रीकृष्णाचा परमप्रिय बालसखा कोण होता? सुदामा. सुदामाने श्रीकृष्णाला भेट म्हणून काय नेले? पोहे. श्रीकृष्णाच्या बाललीलामध्ये कोणते वाद्य प्रसिद्ध आहे? बासरी. श्रीकृष्णाने कोणत्या पर्वताला आपल्या करंगळीवर धारण केले? गोवर्धन पर्वताला. श्रीकृष्णाने कोणत्या राक्षसीचा वध करून तिचा उद्धार केला? पुतनेचा. उद्धव भक्ती व भागवत तत्त्वज्ञानावरील प्रश्नोत्तरे. श्रीकृष्णाचा प्रिय सखा उद्धव कोणत्या विषयासाठी प्रसिद्ध आहे? भक्ती आणि ज्ञानासाठी. श्रीकृष्णाने उद्धवाला कोणाकडे पाठवले? गोकुळातील गोपींकडे. गोपींची श्रीकृष्णावरील भक्ती कशाचे उदाहरण आहे? निष्काम प्रेम भक्तीचे. भागवताच्या 10व्या स्कंदाचा मुख्य विषय कोणता आहे? श्रीकृष्णांचे चरित्र आणि त्यांच्या दिव्य लीला. श्रीकृष्णाच्या लीलांचे विस्तृत वर्णन कोणत्या स्कंदात आहे? 10व्या स्कंदामध्ये आहे. भागवताच्या 11व्या स्कंदात कोणता प्रसिद्ध उपदेश आहे? उद्धव गीता. उद्धव गीता कोणाला सांगितली? उद्धवाला. भागवताच्या 12व्या स्कंदात मुख्यतः कशाचे वर्णन आहे? कलियुगाचे स्वरूप आणि भागवताचा उपसंहार. भागवतामध्ये भगवंताचे नामस्मरण कोणत्या साधनेत येते? भक्ती साधनेत येते. भागवतामध्ये भक्तीचा सर्वोच्च भाव कोणता मानला आहे? प्रेमभाव. सत्संगाचे महत्त्व काय आहे? सत्संगामुळे भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य वाढते. भागवतामध्ये भक्तीचा अंतिम परिणाम काय सांगितला आहे? भगवंत प्राप्ती. भागवताच्या मते संसार बंधनातून मुक्त होण्याचा श्रेष्ठ मार्ग कोणता? उत्तर भगवंताची प्रेम भक्ती. भगवंताच्या भक्तामध्ये कोणता गुण असावा? नम्रता. विदुराला उपदेश कोणी केला? मैत्रेय ऋषींनी. विदुर कोणत्या वंशाशी संबंधित आहे? कुरुवंशाशी. गजेंद्र मोक्षाची कथा कशाचे उदाहरण आहे? भगवंताच्या शरणागतीचे.
गजेंद्राने संकटाच्या वेळी कोणाला हाक मारली? परमेश्वराला. समुद्रमंथनात देवांनी कोणाची मदत घेतली? असुरांची. समुद्रमंथनासाठी कोणता पर्वत वापरला? मंदराचल पर्वत. समुद्रमंथनासाठी दोरी म्हणून कोणाचा उपयोग झाला? वासुकी नागाचा. समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कोणते रूप धारण केले? कूर्म अवतार. भागवतामध्ये परमात्म्याचे स्वरूप कसे सांगितले आहे? उत्तर: सर्वव्यापी, सर्वशक्तिमान आणि सर्व जीवांचे परमाश्रयस्थान. श्रीमद भागवताचा मुख्य संदेश काय आहे? भगवंतावर अखंड निष्काम आणि प्रेमपूर्ण भक्ती करणे. श्रीमद भागवताचे अंतिम साध्य काय आहे? भगवंताची प्राप्ती आणि जन्ममृत्यूच्या संसार बंधनातून मुक्ती. अशा प्रकारे आज आपण श्रीमद भागवतावरील 100 प्रश्नोत्तरे पाहिले. इति शुभम भवतु. जय श्रीकृष्ण भगवान.